जलगांव शहर में नशीले पदार्थों की अवैध बिक्री और तस्करी के खिलाफ स्थानीय अपराध शाखा यानी एलसीबी और जिला पेट पुलिस स्टेशन की संयुक्त टीम ने बड़ी कार्रवाई करते हुए 56.29 ग्राम मेफेड्रॉन यानी एमडी ड्रग्स जब्त किया है। इस कार्रवाई में 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया, जबकि एक आरोपी अंधेरे का फायदा उठाकर मौके से फरार हो गया। पुलिस ने कुल 3,06,540 रुपए मूल्य का मुद्देमाल जब्त किया है। पुलिस अधीक्षक श्रीकांत ध्युरे ने नागरिकों से अपील किया कि यदि कभी भी नशीले पदार्थों की बिक्री, भंडारण या तस्करी की जानकारी मिले तो तुरंत नजदीकी पुलिस स्टेशन या स्थानीय अपराध शाखा को सूचित किया जाए। सूचना देने वाले की पहचान पूरी तरह गोपनीय रखी जाएगी। इन अधिकारियों और पुलिस कर्मियों ने निभाई अहम भूमिका। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक श्रीकांत ध्युरे, अपर पुलिस अधीक्षक संदीप गावित तथा उप विभागीय पुलिस अधिकारी नितिन गणापुरे के मार्गदर्शन में स्थानीय अपराध शाखा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक राहुल गायकवाड़ के नेतृत्व में की गई। कार्रवाई में सहायक पुलिस निरीक्षक अनिल वाघ, पुलिस उप निरीक्षक संतोष पवार, दीपक जगदाले, जितेंद्र वल्टे, अतुल वंजारी, हेमराज भावसार, अकरम शेख, मुरलीधर धंगरर, प्रवीण भालेराव, महेश महाजन, विजय पाटिल, किशोर पाटिल, छगन तायले, प्रदीप सपकाळे, राहुल रगड़े तथा उदय कापड़ने सहित पूरी टीम ने उल्लेखनीय भूमिका निभाई है। आज स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। काय नेमकी कारवाई आहे सर? आरोपी अटक झालेले आहेत, काय नेमकी कारवाई? आज पहाटे 10 जुलैला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास एलसीबीला एक गुप्त बातमी मिळाली होती की जे आपलं जीएस ग्राउंड आहे तिथं काही मुलं एमडी विक्रीसाठी येता येते म्हणून। तर त्यानंतर मग आपण सापळा रचला। सापळ्यामध्ये आपल्याला 3 जण मिळून आले। एक आंध्राचा फायदा घेऊन पळून गेला। 2 जणांची जी अंगझडती आहे ते घेतल्यानंतर 56 ग्राम एमडी मिळालेला आहे आणि आपण 56 ग्राम एमडी आणि एक मोटरसायकल असा 3,06,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं नाव आहे जयेश तायडे आणि दुसरा हितेंद्र परदेशी आणि एक आरोपी आहे भैया सोनवणे, राहणार कंचननगर, हा फरार आहे, त्याचा आपण शोध घेत आहोत। सर, आरोपींची पार्श्वभूमी काय असेल नेमकी? या कुटुंबाशी गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत? गुन्हे दाखल आहेत पण एनडीपीएस विषयक नाहीयेत। हा त्यांचा एनडीपीएसचा गांजाचा किंवा ड्रग्सचा असा पहिला गुन्हा आहे। सर, कुठून आणला, काय आणला, त्याचा काही माहिती आली का? नाही, त्याचा तपास चालू आहे। फक्त एवढंच होतं की हे दोघं जे ड्रग्ज घेत होते, जे अटक आहेत विकत आणत होते, ते भैया सोनवणेकडून आणत होते, ही प्राथमिक माहिती आहे। त्याच्याकडून 2,000 ला घेत होते आणि समोर 2,500 ला विकत होते। सर, जे तो आरोपी आहेत ते नेमके कुठले? जयेश तायडे हा हरिओम नगर मोहन टॉकीज जवळ राहणार आहे, जळगावचा, आणि दुसरा हितेंद्र जो परदेशी आहे तो कांचननगर जळगावचा राहणार आहे। जवळपास किती रुपयाची 56 ग्रामची जी किंमत आहे ती लावली आहे 2,81,540 रुपये। त्यांचा रॅकेट कसा असायचा? कुठं विकणार होते? पेडलर आहे का सर? स्वतः व्यसन करायची? हे यापैकी जो जयेश आहे तायडे, त्याला पाचा तायडे म्हणतात, उर्फ पाचा तायडे, तो स्वतःही घेतो आणि विक्री पण करतो। काय याच्यामध्ये रॅकेट आहे कॉलेजचे? त्याचा तपास चालू आहे। आज पहिलाच दिवस आहे। आता आज आपण पीसी साठी जात आहोत पोलीस कस्टडीवर। हा गुन्हा दाखल झालेला आहे, सीआर नंबर 217/2026 एनडीपीएस ऍक्ट आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे हा गुन्हा। सदरची कारवाई ही जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत ध्युरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। यामध्ये एलसीबीचे अधिकारी, अंमलदार आणि जिल्हा पेठचे अधिकारी, अंमलदार अशा सगळ्यांचा सहभाग आहे।